आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। लग्नानंतर 2च दिवसात नवरी पसार, फसवणुकीच्या टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी फरार। कोपरगाव तालुक्यातील रवंदा गावातील एका युवकांच्या आयुष्यात लग्नानंतर आनंदाचे क्षण येण्याआधीच मोठा धक्का बसलाय। लग्न झाल्यानंतर अवघ्या 2च दिवसात नवरी अचानक पसार झाल्याने नवऱ्या मुलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। यानंतर त्याने थेट कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करत लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवून युवकाकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने व चांदी घेतली। लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या 2च दिवसात नवरी अचानक घरातून निघून गेली। सुरुवातीला काही कारणात ती माहेरी गेली असावी असा समज कुटुंबियांनी करून घेतला। मात्र बराच वेळ होऊनही तिचा संपर्क न झाल्याने ती परत न आल्याने नवऱ्या मुलाला संशय आला। यानंतर युवकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा माग काढला। या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह 2 तरुणींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। या टोळीतील आणखी 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही टोळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लग्नाचे आमिष दाखवत युवकांना जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे। लग्न लावून दिल्यानंतर काही दिवसातच नवरी पसार होते आणि त्यानंतर आरोपी मोबाईल बंद करून गायब होत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून या टोळीने आणखी कुठे अशा प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत याचाही तपास सुरू आहे। प्रेस मीडिया न्यूज नेहमीच समाजातील सत्य घटनांना जनतेसमोर आणि शासनासमोर आणण्याचे काम करत असते। कुठल्याही गैरप्रकार, फसवणूक किंवा गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणे आणि सत्य बातम्या निडरपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, कोपरगाव।